महापरिनिर्वाण दिनानिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। त्यांच्या विचारांना सामाजिक समतेचे मार्गदर्शक मंत्र बनले। दीक्षाभूमी विकासासाठी तयार केलेल्या 85 कोटीचा आराखडा आता पब्लिक डोमेनमध्ये ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले। स्तूप सुरक्षित ठेवत जनतेच्या सूचना घेतल्या जातील। तसेच दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। सुलेखा कुंभारे नोटीस विषयी उद्या प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी म्हणाले। कलेच्या विकासासाठी आतापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी तुम्ही दिलेला आहे, काय सांगा? नाही, ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरता आधीपासूनच माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, आम्ही सर्वांनी, आदरणीय सुलेखाताई, आम्ही सर्वांनी विचार केला आहे। त्या ठिकाणी 217 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून ड्रॅगन पॅलेसला सुद्धा आले आहेत। त्याचाही शासन निर्णय झाला आहे। ड्रॅगन पॅलेसला जोडण्यासाठी मेट्रो रेल्वे करण्याचा विचार या ठिकाणी सरकारने केला आहे आणि ड्रॅगन पॅलेसच्या सुद्धा विकास योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आहे। निश्चितपणे या ठिकाणी आम्ही विकासाकरता कटिबद्ध आहोत। दीक्षाभूमी हो, ड्रॅगन पॅलेस हो, चिचोली असो, चिचोलीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी विकसित चिचोली केला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ज्या वापरलेल्या वस्तू आहे त्या सर्व वस्तू आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केलेल्या आहे। त्या ठिकाणी चांगलं स्थळ आपण करतो आहे। शेवटी आम्ही सर्व नागपूरची जी जनता आहे, नागपूरचा मी नागरिक आहे, नागपूरचा नागरिक म्हणून दीक्षाभूमीच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत। ड्रॅगन पॅलेसच्या विकासाकरता कटिबद्ध आहोत। शेवटी आपल्या सर्वांच्या भावना या स्थळाशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे विकसित नागपूरचा संकल्प करताना विकसित दीक्षाभूमी, विकसित त्या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली या पर्यटन स्थळाचाही त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे, ती आम्ही करतोय। तुम्ही नोटीस दिलेली, मला वाटतं आज त्या विषयावर काही बोलणं योग्य नाही। मी जी काही लिगल नोटीस दिली आहे त्या संदर्भाने उद्या बोलील। आज आपल्या सर्वांना महामानवाला समर्पित करण्याचा दिवस आहे। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।